केंद्रीय वन्यजीव मंडळाने आंध्र प्रदेशातील नागार्जुन सागर, श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प आणि श्री व्यंकटेश्वर राष्ट्रीय उद्यान यांना जोडणाऱ्या वाघांच्या कॉरिडॉरमधून 40 हेक्टरपेक्षा अधिक वनजमीन वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे। फेब्रुवारीमध्ये केंद्रीय वन्यजीव मंडळाची बैठक पार पडली आणि मार्च अखेरीस या बैठकीचे इतिवृत्त समोर आले। त्यानुसार भारतमाला प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा एक भाग म्हणून ही शिफारस करण्यात आली आहे। नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प असून तो 3296.31 चौरस किलोमीटर मध्ये पसरला आहे। हा व्याघ्र प्रकल्प तेलंगणातील अमराबाद व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे। तसेच पूर्व घाटाच्या लँडस्केप मध्ये वाघाची सर्वाधिक संख्या येथे आहे। या व्याघ्र कॉरिडॉर मधून जाणारा रस्ता अंदाजे 5 किलोमीटरचा आहे। या रस्त्याचा वाघांच्या हालचालींवर त्यांच्या भ्रमणमार्गावर परिणाम होऊ नये म्हणून या ठिकाणी 3 भुयारी मार्ग, 4 लहान पूल, 7 मार्गिका आणि 2 पुलांचे बांधकाम प्रस्तावित आहे। याशिवाय दोन्ही बाजूने सुमारे 3 किलोमीटर लांबीच्या पायवाटेचे नियोजन करण्यात आले आहे। त्यामुळे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांनी हे शमन उपाय पुरेसे असल्याची शिफारस केली आहे।